नमस्कार, मी मनीषा. ज्या वेळेला लता दीदींचं रौप्य महोत्सवी वर्ष साजरं झालं, गाण्याचं 25वं वर्ष, त्या वर्षी त्यांना भारतरत्न हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला. तर आता लता दीदींचा स्वर म्हणजे एक अद्भुत चमत्कार निसर्गाचा, हे तर सर्वजणच मान्य करतील. तर त्या 25 वर्षाच्या रौप्य महोत्सवी आणि भारतरत्न पारितोषिक याबद्दल एका साहित्यिकांचं भाषणाचा लेख माझ्या वाचनात आला. त्यांचे वडीलही साहित्यिक असावेत. तर त्या भाषणामध्ये आणि लेखामध्ये त्यांनी जे लिहिलेलं आहे ते मी आपल्यासमोर सादर करणार आहे. आपली भाषा किती समृद्ध, किती सुंदर भाषा. बघा, मी वाचून दाखवते आपल्याला. त्यांचे वडील त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये होते आणि त्याही याच्यामध्ये त्यांना बातमी समजली की लता दीदींना भारतरत्न पुरस्कार मिळणार आहे. त्यावेळेला त्याही अवस्थेमध्ये त्यांनी 4 ओळी ज्या लिहिल्या त्या बघा काय लिहिल्या. ते मुलाला म्हणतात की त्यांना पारितोषिक मिळणार आहे. तो कल रात मेरे सपने में गिरिधर आए थे और मैंने उनके पाँव पकड़ कर बोला, हे क्या गिरिधारी, तुम क्या भूल गए? सारे जग का दुख मिटाने के लिए तुमने कहा था मैं हर युग में आऊँगा, लेकिन मुझे अभी कहीं भी नहीं दिखाई दे रहा. क्या तुम अपना वचन भूल गए क्या? तब गिरिधारी ने मुझसे कहा, नहीं नहीं, मैंने मेरा वचन नहीं भूला है. मैंने सारे जग का दुख मिटाने के लिए मेरी बंसी इस युग में भिजवाई है. वो क्या बोलते हैं, मैंने अपने बदले अपनी बंसी है भिजवाई. लो बंसी जो 7 मधुर सुरों की तान सुनाए, प्यार का रस बरसाए, दिल का दुख मिटाए. एक बात मेरी सुन लो, हो जाए मशवरा. उनकी धुन पर भारत क्या सारा जग झूम रहा है, जग सारा. उनकी धुन पर भारत क्या झूम रहा है, जग सारा. मैंने पूछा, भगवन उस बंसी का कुछ पता है? तो भगवन हंसकर बोले, अरे वो तो भारत रत्न लता है. अरे मेरी बंसी तो भारत रत्न लता है. आणखीन आता प्र के अत्र्यांनी किती सुंदर त्यांचं वर्णन केले ते मी पुढच्या भागात सादर करते.